नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सौ वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। Hello students, today we learn subject mathematics standard 2 and today's chapter is let's untie a 10 in order to subtract. In this chapter today we learn let's untie a 10 in order to subtract. म्हणजे आपल्याला आता वजाबाकीसाठी untie म्हणजे काय करणे? untie means tie म्हणजे बांधणे आणि untie means सुटा करणे किंवा मोकळा करणे, सुटा करणे। वजाबाकीसाठी आपल्याला दशक काय करायचा आहे, तो सुटा करायचा आहे। 10 म्हणजे दशक। Here we see there is a conversation between Rama and Yash. Rama says that I have 2 boxes, each containing 10 pencils and 5 loose pencils. I want to give 7 of them to my friends. How to do that? आता इथं काय म्हणते पहा रमा, तर माझ्याकडे एक 10 पेन्सिलींच्या 2 पेट्या आहेत, म्हणजे एक 2 बॉक्सेस आहेत, कशाचे 10 पेन्सिलचे अशा प्रकारे, आणि 5 ज्या पेन्सिली आहेत त्या सुट्या आहेत म्हणजे खुल्या आहेत। तर त्यातल्या मला आता 7 पेन्सिली माझ्या मैत्रिणींना द्यायच्या आहेत। तर आता कशा बरं देऊ? तर यश काय म्हणतो पहा, ओपन 1 बॉक्स, यू विल गेट 10 and 5, दॅट इज 15 loose pencils. Count 7 of them to give to your friends. आता एक काय करायचं आपल्याला, आता तुमच्याकडे 10चे असे 2, एका बॉक्स मध्ये 10 आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये 10 असे 20 पेन्सिली आहेत आणि 5 सुट्ट्या पेन्सिली आहेत। आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुमच्या मैत्रिणीला 7 पेन्सिल द्यायच्या आहेत। तर मग तुम्हाला हा बॉक्स एक आहे तो काय करावा, खुला करावा लागेल। म्हणजे ह्या 10 बॉक्स मधल्या खुला केल्यानंतर तुमच्याकडे किती मिळणार आहेत, एकूण 15 पेन्सिल मिळणार आहेत। कारण हा आपण जो बॉक्स फोडला ह्याच्यामध्ये 10 पेन्सिली होत्या ना, तो एक बॉक्स फोडला आणि 5 पेन्सिली तुमच्याकडे ऑलरेडी खोलल्या होत्या, खुल्याच असं होते की नाही। समजा हे 2 बॉक्स असे 10चे 2 होते आणि ह्या 5 पेन्सिली अशा 1 2 3 4 5 ह्या पेन्सिली अशा खुल्या होत्या आणि आता तुम्हाला त्यातल्या 7 पेन्सिली तुमच्या मैत्रिणीला द्यायच्या, 7। तर मग तुम्हाला ह्या काय करावं लागेल, ह्या बॉक्स हा फोडावा लागेल आणि यातल्या 10 पेन्सिली अशा काय करायला, अनटाय करायला लागतील, सुट्या करायला लागतील। आणि मग तुमच्याकडच्या अगोदरच्या 5 आणि ह्या 10 म्हणून झालं तुमच्याकडे 15, आणि आता या 15 पेन्सिल मधल्या तुम्ही 7 पेन्सिली तुमच्या इझिली तुमच्या फ्रेंड्सला देऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। आता इथं पहा, आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे। जसं आता 32 आपण जर म्हटलं, 32 इज इक्वल टू, आपण याला काय म्हणतो, 3 टेन्स and 2 युनिट्स। म्हणजे याच्यामध्ये पहा तुम्हाला इथं दिसत आहेत 3 टेन्स आहेत, म्हणजे हे 3 दशक आहेत आणि हे 2 एकक आहेत। जेव्हा ते आपले एकक पहा 9 पर्यंत, अप टू 9 पर्यंत युनिट्स असतात आणि जेव्हा ते 10 होतात तेव्हा ते 110 होतं की त्याचा। म्हणजे जेव्हा अप टू 9 दे आर युनिट्स अँड व्हेन दे वी गेट 1 मोर देन इट मेक्स 10, म्हणजे 10 हा दशक बनतो आणि एक त्याचा गठ्ठा बनतो। तर इथे आपल्याला पहा 10चे असे 3 टेन्स आहेत, 3 टेन्स, आणि जर आपल्याला हे 2 युनिट्स, तर याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो। तर आपण काय करू शकतो, यातला एक जो आहे हा 10 तो आपण काय करूया, अनटाय करूया, म्हणजे तो आपण फोडूया। तो जो उभा असा एकत्र बांधलेला 10चा आहे तो आपण फोडूया। म्हणजे इथं पहा 2 टेन्स राहिले आणि हा एक 10 आपण काय केलं, समजा असं समजा की हा 10चा एक बिस्किटचा पुडा आहे, बिस्किटचा, आणि हा 10चा आहे आणि हा 10चा आहे, हे झाले 3 टेन्स आहे की नाही, आणि हे 2 तुमचे खुले बिस्किट आहेत 2। आता तुम्ही काय केलं, ह्या 3 टेन्स मधला एक बिस्किटचा पुडा खोलला आणि तो तुम्ही रिकामा केल्यामुळे त्यातले 10 बिस्किट इकडे गेले, म्हणजे 12 युनिट्स झाले की नाही। म्हणजे याचा अर्थ असं सुद्धा होऊ शकतो, 2 टेन्स 12 युनिट्स। इट ऑल्सो वी कॉल 3 टेन्स 2 युनिट्स मीन्स ऑल्सो 2 टेन्स अँड 12 युनिट्स। कारण आपण यातला एक टेन्स इकडं घालवला आणि ते घालवल्यामुळे ते झाले 12 युनिट्स, 12 युनिट्स, 2 चे 12 झाले। का झाले, तर हा 110 इकडे गेला आणि 110 गेला म्हणजे 10 गेले
आणि 10 + 2 12. आणि त्याचप्रमाणे पाहता जर 15 युनिट्स असतील, 15 युनिट्स असं असेल, म्हणजे 15 युनिट्स म्हणजे पहा इथे एक बिस्किटचा पुडा आहे 10चा, समजा 10 बिस्किटांचा, आणि इथं 5 युनिट्स आहेत, 5 बिस्किट आहेत. आपण हा बिस्किटचा पुडा पूर्ण खाली केला तर ते खुल्ले बिस्किट झाले, म्हणजे टेन्स हा 110 आणि हा 5 युनिट आहे की नाही. तर याचा 110 आपण खोलला हा, आणि त्याचं खुलल्यामुळे ते युनिट्स झाले सगळे, आणि मग ऑलरेडी आपल्याकडे 5 युनिट्स आणि हे 10 मीन्स 15 युनिट्स. वी ऑल्सो कॉल्ड 15 युनिट्स. आणि याला आपण असंही म्हणू शकतो 110 5 युनिट्स इज इक्वल टू 15 युनिट्स, आहे की नाही. म्हणजे एक टेन्स आणि 5 युनिट्स बरोबर 15 युनिट्स असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा अशी गोष्ट असते आपण तेव्हा त्याला सुट करताना, खुल्लं करताना त्याचे टेन्स असतात ते कशात कन्व्हर्ट होतात, युनिट्स मध्ये होतात. आणि याच्या आधारे आपल्याला आज आपण शिकायचं आहे वजाबाकीसाठी दशक सुटा करूया. लेट्स अनटाय अ 10 इन ऑर्डर टू सबट्रॅक्ट. तर आपल्याला नेक्स्ट जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, तर ते कशा प्रकारे आहेत पहा. तर मी तुम्हाला आता ते सांगणार आहे तुम्हाला. आता इथं पहा 22 - 7. आता इथं पहा हा टेन्सचं घर आहे आणि हे आहे युनिट्सचं घर. तर याच्यामध्ये पहा हा 2 टेन्स आणि 2 युनिट्स आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्या 2 टेन्सचा 1च 10 करायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला, 1 10 करायचा आहे. हा 1 आणि हा 1 केला म्हणजे ह्यातला 1 10 इकडे गेला युनिटच्या घरात. म्हणजे पहा हा 1 10 गेल्यामुळं तो 1 10 म्हणजे काय, 10 युनिट्स आहे की नाही. मग 10 युनिट्स + 2 काय झाले, 12 युनिट्स अँड -7. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे. तर कशा प्रकारे पहा, तर असे सोडवायचे. तर आता हे तुम्हाला समजलं असेल की हे आपण काय केलं, पहिल्यांदा हे 2 टेन्सचे 1 10 केला. आता तुम्ही म्हणाल 1 10 कुठे गेला, तर 1 10 काय केला आपण, अनटाय केला, खुला केला, सुट्टा केला, आणि तो गेला युनिट्सच्या घरात, हा गेला. आणि जेव्हा तो 1 10 इकडे गेला, 1 10 मीन्स काय, 1 10 मीन्स 10 युनिट्स. एक दशक म्हणजे काय, तर 10 एकक. आणि हे 10 हा ह्या 2 मधला 1 राहिला आणि हा इकडे गेला 1, हा आला की नाही. तर हा जो आहे तो आहे 10 युनिट्स. कारण तो पहा युनिटच्या घरात गेला त्याला युनिटच बनावं लागणार आहे, तो टेन्स राहणार आहे का, नाही. म्हणजे हा जेव्हा ह्यातला 2 हा टेन्स होता, त्यातला 1 टेन्स हा 1 टेन्स गेला इकडे, आणि हा टेन्स मीन्स 10 युनिट्स. आणि त्याच्याकडे ऑलरेडी हे 2 हे पहा 2 टेन्स होते, 2 युनिट्स होते. एक लक्षात घ्या, हे 2 टेन्स आणि 2 युनिट्स -7 अशा प्रकारचं आहे. परंतु आता आपल्याला वजाबाकी करायची आहे, त्यामुळं ती खुला कशा करायचा, आपल्याला अनटाय कसा करायचा, तर मग इथं आपल्याला 1 टेन्स ठेवायचे. आणि हा जो यातला हे 2 होते की नाही, तर ते 1 केले आणि इथं 1चे झाले 12. आणि मग आपण 12 मधून काय करू शकतो, 7 मायनस केल्यानंतर आपले येतात उत्तर 5, आणि हा 1 तसाच राहतो. आणि म्हणून आपण जेव्हा 22 मधून 7 मायनस करतो त्याचं उत्तर येतं 15. अशा प्रकारे. आता हे अशा प्रकारे तुम्हाला पुढचे उदाहरण हे सोडवायचे आहेत. आता मी एक तुम्हाला उदाहरण सांगते याच्या प्रकारेच माझा. तर हे कशा प्रकारे असतं, आता आपल्याला तुम्हाला हे समजलं असेल की कशा प्रकारे ते अनटाय करायचे, सुटे करायचे. आता हे आहे युनिट्सचं घर आणि हे आहे टेन्स, यू आणि टी एवढंच लिहिते मी, टी फॉर टेन्स आणि यू फॉर युनिट्स. आता आपल्याला ऍक्च्युअल कशा प्रकारे सबस्ट्रॅक्शन करायची मी तुम्हाला सांगते. 35 - 17. तर आता इथं पहा अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर आता मगाच्या सारखं पहा आपल्याला काय करायचं आहे, आपण अशा प्रकारे. आता इथं आपल्याला पहा, तर या घरामध्ये 5 युनिट्स आहेत आणि इथं आपल्याला 7 युनिट्स त्यातून कमी करायचे. आता 5 आहेत आपल्याकडे आणि 7 आपण त्यातून कसे कमी करणार, कारण 5 7 पेक्षा कमी आहेत, लेस आहेत, आणि 7 इज मोर. मग आपल्याला काय करायला लागणार आहे, हा यातला 1 दशक आहे तो 1 दशक इकडे जातो. आता मगाच्याच प्रमाणे आपण म्हटलं, याचा अर्थ काय, तर हा 1 असतो, हा यातला 1 10 इकडे जातो, आणि इथं पहा 3चे राहतात 2 टेन्स. आता इथं
हा 110 इकडे गेला. 110 मीन्स काय? 110 मीन्स 10 युनिट्स. हा, ऑलरेडी आपल्याला हे माहित आहे. 110 चा अर्थ काय? 10 युनिट्स. बरोबर आहे. आणि हे तुमच्या जवळचे ऍक्च्युअल होते 5 आहे की नाही. हे 5 होते. म्हणजे तुमच्याकडे पहा किती झाले, तर 15 झाले. म्हणजे 10 + 5. मी 10 कसे आले समजलं का? तर ह्या टेन्स मधला एक टेन्स इकडे आपण उसना घेतला, बारो केला तो. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, शेजाऱ्यांकडून मागितला तो, उसना घेतला. आणि उसना आपण घेऊ शकतो. का घेऊ शकतो? तर आपण 35 चा अर्थ काय? तर 3 10s 5 युनिट्स. पण तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता 2 10s and 15 युनिट्स आहे की नाही. असं सुद्धा म्हणू शकता. कधी म्हणू शकता? जेव्हा या वरच्या संख्येतून खालची संख्या यामध्ये जात नसेल त्यावेळी आपल्या हातचा वगैरे म्हणजे आपण शेजारचा घेऊ शकतो. अशी जर वजाबाकी असेल त्यावेळी करू शकतो आपण आहे की नाही. पण जर वरच्यातून खालची संख्या जात असेल तर आपल्याला या शेजाऱ्याकडून मागायची गरज आहे काय? नाही. म्हणजे आपण आपल्या घरी एखादी गोष्ट नसेल तर आपण कधी मागतो शेजाऱ्यांना? जेव्हा आपल्याकडे ती कमी असते आहे की नाही. आणि मग त्यावेळी आपण ती काय करतो? शेजाऱ्याकडून उसनी, बारो म्हणजे उसनी घेतो. किंवा आपण काय म्हणतो? बाय अनट्राईंग ऑर बारोईंग ऑर ओपनिंग आउट अ 10. म्हणजे याला सगळे खूप सारे शब्द आहेत. तो आपण हा टेन्स सुटा करतो इकडे किंवा बारो घेतो आपण. मग इथं आपल्याकडे 5 चे झाले 15. कशा प्रकारे झाले तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे की हा 110 इकडे गेला आणि 110 मीन्स 10 युनिट्स अँड प्लस ऑलरेडी तुमच्याकडचे किती होते? 5 प्लस तुमच्याकडचे 5 युनिट्स होते की नाही. आणि म्हणून अशा प्रकारे इथे झाले 15. आता मगाशी आपण जे पेन्सिलचं उदाहरण पाहिलं ते तसंच होतं. 2 बॉक्समध्ये 10 होते आणि 5 खुल्या होत्या. आपल्याला 7 पेन्सिल द्यायच्या होत्या. त्यावेळी आपण काय केलं? एक बॉक्स खुला केला आणि त्याप्रमाणे हे आहे. आता इथून 15 - 7 केल्यानंतर होतात 8 आणि इथं 2 - 1 केल्यानंतर होतात 1. आता पहा अशा प्रकारे 35 - 17 केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर येणार आहे 18. तर हे तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे आपल्याला सुटा करायचा आहे. आता नेक्स्ट जे उदाहरण आहेत हे इथले आहेत पहा. सबस्ट्रॅक्ट बाय अनटाईंग ऑर बोरिंग ऑर ओपनिंग आउट अ 10. आता इथं पहा एक उदाहरण आहे पहा. हे 2 नंबरचं पहिल्यांदा घेऊया आपण. याच्यामध्ये हे आहे युनिटचं घर. यू फॉर युनिट, टी फॉर टेन्स. आपण अशा प्रकारे लक्षात घेऊया ते. यू फॉर युनिट अँड टी फॉर टेन्स. आता इथं आपल्याला उदाहरण आहे 67 - 29. आता एक लक्षात घ्यायचं इथं कशा प्रकारे आपल्याला तो अनटाय करायचा आहे. टेन्स सुटा कशा प्रकारे का करायचा आहे. आता इथं पहा आपण 7 वर आहेत आणि त्याच्यातून 9 कमी करायचे. आता लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही आहे की नाही. आणि म्हणून मग आपण काय करतो? हा एक बारो म्हणून हा टेन्स आहे. तो आपण काय म्हणतो? टेन्स म्हणजे दशक आणि युनिट्स म्हणजे एकक. मराठीत काय म्हणतात? हे दशक आणि हा एकक. तर आपण काय करतो? एक टेन्स याच्याजवळून इकडे उसना घेतो. म्हणजे याच्याकडे 5 टेन्स राहिले की नाही. आणि हा 110 इकडे आल्यानंतर हा झाला 10 युनिट्स. 110 इकडे गेला म्हणजे याच्याकडे 10 आणि प्लस त्याच्याकडे ऑलरेडी 7 होते. म्हणजे तिथं किती झाले वर? 17. मग त्याला आपल्याला अशा प्रकारे त्याला अशी तिरपी काट मारायची आहे. का? तर मग आपण अशी काट मारली तर समजते की आपण काय केला? शेजाऱ्याकडून तो बारो केला, उसना घेतला. म्हणजे तो आपण अनटाय केला. हा टेन्स अनटाय केला म्हणून अशा प्रकारे ही तिरपी काट आपल्याला मारायची असते. आता इथं पहा 17 - 9 = 8 and 5 - 2 = 3. आणि तुम्हाला पहा उत्तर मिळते 67 - 29 = 38. तर हे उत्तर इथं अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहायचं आहे 38. आणि इथं तुम्हाला काट मारून अशा प्रकारे 17 आणि इथं 5 लिहावं लागणार आहे. तर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. आता त्याच्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहे, तिसरं घेणार आहे. मी पहिलं एवढ्यासाठी थोडं मागं ठेवले की त्याच्यामध्ये थोडीशी कन्सेप्ट वेगळी आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण तिसरं घेऊया. टेन्स आणि युनिट्स
असे दोन घर आहेत. 92 मायनस 53. आता पहा, -92 - 53. आता इथं हे 9 टेन्स आणि 2 युनिट्स आहेत. आता आपल्याला 2 मधून 2 - 3 करायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा सबस्ट्रॅक्शन करताना फर्स्ट कोणत्या घराची करायचे, तर युनिट्स पासून सुरुवात करायची, स्टार्ट करायची आणि मगच टेन्स करायचे आहे. आणि दुसरी वॉर्निंग, तर काट पहिल्यांदा मारून घ्या, म्हणजे तिरप्या रेषा त्याच्यावर हातची घेतल्यानंतर जेव्हा आपण बारोईंग जर केला एखादा हातचा, तर शेजाऱ्याकडून घेतला एखादा टेन्स, तर आपल्याला काय करावं लागते, त्याच्यावर काट मार लागते. आता इथं 2 - 3 आहे ह्या घरामध्ये, तर 2 मधून 3 जात नाहीत. आपल्याकडे 2च पेन्सिल आहे समजा, 3 आपण त्याच्या कशा देऊ शकतो, नाही. मग हा काय करतो, याच्याजवळून 110 उसना घेतो. 110 इकडे घेतल्यानंतर 110 मीन्स काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी, 110 मीन्स 10 युनिट्स. त्याच्याकडे 10 म्हणजे किती, त्याच्यात पेन्सिल असतात 10, आणि मग 10 आणि प्लस त्याच्याजवळच्या 2 मिळून झाल्या किती, 12. आणि मग इथं सुद्धा काट मारायचे. आता ऑलरेडी पहा 9 मधला 110 इकडे गेल्यामुळे इथं राहिले 8. आता पहिल्यांदा काट मारून अशा प्रकारे तुमचं गणित करण्यासाठी रेडी करा हे उदाहरण. आता तुम्ही वजाबाकी करायला सुरुवात करायची. तर 12 - 3, 12तून 3 गेले, तुमचा आन्सर खाली येणार आहे 9, आणि 8 - 5 येणार आहे 3. तर पहा तुमचं उत्तर आलेलं आहे 92 - 53 39. तर इथं तुम्हाला याच्यामध्ये लिहून काढायचं. आता फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल मी आता तुम्हाला सोडून दाखवणार आहे. हे आहे युनिट्सचं घर आणि हे आहे टेन्स. इथं आहे 40 - 11. आता या उदाहरणामध्ये पहा आता काय आहे, तर या उदाहरणाचा अर्थ असा आहे की आपल्याला 4 टेन्स 0 युनिट्स मायनस 1 टेन्स 1 युनिट. आता इथं वर आहे 0 आणि खाली आहेत 1. आता 0 मधून 1 जाणार आहे का, सबस्ट्रॅक्ट नाही होणार, म्हणजे 0 आहेत आपल्याकडे, आणि आपल्याकडे त्यातून 1 कसा काय देऊ शकणार आहे. मग तो शेजाऱ्याकडून जो 10 आहे 110 बारो करतो, उसना घेतो. 110 घेतला, येणं इकडे घेतला, 110 घेतला यातला, आणि 4 मधला एक 10 इकडे घेतल्यामुळं काय झालं, इथं 3 राहिले. आता 110 म्हणजे काय, तर 10 युनिट्स. 110 चा अर्थ काय, इट्स मिनिंग 10 युनिट्स. आणि पहा 10 युनिट्स आणि ऑलरेडी त्याच्याकडे 0 आहे, 0च आहे. मग त्याच्यामध्ये त्याला काही ऍड होणार आहेत का, 10 मध्ये 0 ऍड होणार नाही, 10च राहणार आहे. आता 10 - 1 = 9 and 3 - 1 = 2. तर अशा प्रकारे हे गणित जेव्हा 0 असेल पॉसिबिलिटी अशा प्रकारे, तेव्हा आपल्याला फक्त 110 घेतल्यानंतर 10च येणार आहे, आणि 10 मधूनच तुम्हाला खालचं. तर हे तुम्हाला समजलं का असेलच की हे जेव्हा 4 आपल्याला ऑलरेडी माहित आहे की 4 टेन्स 0 युनिट्स मीन्स आपण 4 टेन्स 0 युनिट्स, त्याचा अर्थ असा पण आहे की 3 टेन्स 10 युनिट्स असं सुद्धा म्हणू शकता. हे 0चे टेन्स 10 होऊ शकतात, कारण एक 10 कमी झाला, एक 10 कमी झाला म्हणजे ह्या घरात 10 तो 10 इकडे गेल्यामुळे इथं 110 गेला आणि त्याच्यामुळे 10 युनिट्स वाढले, आहे की नाही. ह्या घरात लक्षात घ्यायचं, युनिटच्या घरात 9 पर्यंतच लिहू शकतो आपण, आणि 9 नंतर जेव्हा 10 11 होतं तेव्हा आपण टेन्स दशक मध्ये हातचा देतो की नाही बेरीज करताना. त्याचप्रमाणे जर आपल्याला दशकचे एकक करताना सुद्धा आता जर आपल्याकडे जर असं असलं 54 असं असले, म्हणजे 5 टेन्स 4 युनिट्स असं सुद्धा वाचतो, किंवा या 5चे आपण 4 टेन्स आणि हे 4चे 14 युनिट्स असं सुद्धा म्हणू शकतो. का, तर हा 110 5ला एक
इकडे गेला, ह्या घरात गेला आणि हा 110 इकडे गेल्यामुळे ते 10 युनिट झाले. ज्या घरात जसं घेईल तसं आपण समजा आपल्या घरात असलं तर आपलं जे आडनाव आपण समजा लक्षात घ्या की एकाच घरातली गिनती आपण समजा ह्या घरामध्ये जर बकऱ्याच असतील तर आपल्याला फक्त गोट्सच समजा ह्या घराचं असं नाव आहे की यात बकरीच आहेत सगळ्या आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गाईच आहेत. मग आपण बकरी आणि गाईची बेरीज अशी वेगवेगळीच करू की नाही. तर त्याप्रमाणे काउंटिंग सुद्धा आपण गाईच्या जे आहेत गाईच्या घरामधले जे आहेत ते गाईच्याच बेरीज करू गाईंची आणि बकरीची असली तर बकरीचीच बेरीज करू त्या घरात. त्याप्रमाणे इथं 5 चा झाला 4 टेन्स आणि हा आता 110 इकडे गेला म्हणजे ह्याचं नाव सुद्धा बदललं. 110चं झालं तो युनिट झाला आणि जेव्हा 110 असतात युनिट ते होतात 10 युनिट्स आणि ह्याच्या जवळचे ऑलरेडी 4 आहेत तर झाले 14 युनिट्स. म्हणजे 4 चे 14 कसे झाले तर हे असे झाले की हा 5चा 4 झाला, याचा कमी झाला आणि ह्याचा कमी झाला म्हणजे इकडचा वाढला, हा वाढला. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा एखाद्या हातचा घेतो बारो करतो शेजाऱ्याकडून तेव्हा ते अशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल होत असतो. आता आपण छोटे छोटे उदाहरणं पाहणार आहोत. टेन्स आणि पहिलं उदाहरण आहे टेन्स आणि युनिट्स. 110 7 युनिट्स मायनस 9 युनिट्स. आता आपण अशा प्रकारे इथं लिहिलेलं आहे. आता इथं हातच्यासाठी थोडंसं बारोईंग घ्यायसाठी आपल्याला एक डब्बा छान करावा लागणार आहे. इथं असे कॉलम्स आणि आता आपल्याला सोडवायला सुरुवात करायची. आता इथं पहा 17 मीन्स 110 7 युनिट्स. आता आपल्याला इथे लक्षात घ्या की इथं 7 मधून 9 जात नाहीत आणि मग काय करतो आपण ह्या शेजाऱ्याकडून एक हातचा घेतो. आता इथंच एक इकडचा हा 110 इकडे गेल्यामुळे तो झाला 110 इकडे गेला म्हणजे 10 युनिट्स झाले ते आणि प्लस त्याच्या जवळचे होते 7 आणि म्हणून त्याच्याकडे झाले 17. तर हे अशा प्रकारे झाले. म्हणून आपण 10 + 7 मीन्स 17 लिहायचं आहे आपल्याला. पण हे कसे आले समजले का तुम्हाला. तर हे डायरेक्ट आपल्याला मग असे लिहायचे 17 मायनस 9. 17तून 9 गेले राहिले 8 आणि 0ची तर 0 म्हणजे पहा 17 - 9 = 8. हे झालं पहिलं एक्झाम्पल. त्याच्यानंतर पहा 30 - 12. 30 - 12 अशा प्रकारचं उदाहरण आहे हे. आता 30 - 12. आता इथे आपल्याकडे पहा 0 आहेत आणि त्यातून आपल्याला 2 मायनस करायचे आहेत. तर इथला एक 10 इकडे आला आणि हे सुद्धा हा 3 होते ते झाले 2 टेन्स आणि हा 110 इकडे गेला. कारण का तर 0 मधून 2 जात नाही आणि म्हणून मग आपण काय केलं हा बॉक्स जो आहे टेन्सचा तो अनटाय केला, सुटा केला आणि तो इकडे आल्यामुळे हा 110 इकडे आल्यामुळे झाले 10 युनिट्स. बरोबर आहे. आणि हे तुमच्याकडचं 0 ऑलरेडी म्हणजे 10 मध्ये 0 मिळाल्यानंतर 10च राहणार आहे आणि 10 - 2 = 8 and 2 - 1 = 1. तर तुमचं आन्सर आलेलं आहे 18. -51 - 18. आता इथं पहा 51 आहेत 51 - 18. आता इथं युनिटच्या घराची आपण सुरुवात पहिल्यांदा करायची. वरच्यातून खालची संख्या वजा करायची असते कधी पण. तर
इथं आहेत 1 आणि त्याच्यातून आपल्याला 8 मायनस करायचे. आता आपल्याकडे आहेत युनिट्सच्या घरात फक्त 1च आणि त्यात 8 आपण कसे काय ते मायनस करू शकतो, त्याच्यातून कमी कसे काय करू शकतो, 1 मधून 8 नाही. मग आपण काय करतो, हा शेजारचा असतो 110 तो अनटाय करतो, खुला करतो, सुटा करतो. म्हणजे हे आपण 5 बॉक्स 10चे पेन्सिलचे आहेत त्यातला एक बॉक्स आपण खुला केला आणि मग तो एक बॉक्स इकडे आला आहे ना. म्हणजे इथं 10 आला पहिले, म्हणजे हा 410 राहिला, 5चे 410 राहिला आणि हा 110 इकडे गेला. बरोबर आहे. 110 म्हणजे 10 युनिट्स, 10 युनिट्स. आणि तुमच्याकडे एक ऑलरेडी पेन्सिल होती म्हणजे 11 युनिट्स आणि इथं सुद्धा काट मारायचे. म्हणजे आपल्याला 1चे 11 कसे झाले, तर आपण 110 बारो केला, उसना घेतला या घराकडून आणि तो त्यामुळं 110 इकडे गेल्यानंतर युनिट्सच्या घरात 110चा अर्थ काय, 10 युनिट्स. एका दशकात किती असतात पेन्सिली, किंवा एका दशकात कोणतेही किती वस्तू असतात, 10 असतात. आणि मग त्या 10 आणि तुमच्याकडे ऑलरेडी एक आहे आणि म्हणून तुमच्या झाल्या 11 मायनस 8. आता तुमच्याकडे 11 असल्यानंतर तुम्ही 8 त्यातल्या वस्तू देऊ शकता. 11तून 8 गेले म्हणजे 11 मायनस 8 इज इक्वल टू 3 अँड 4 मायनस 1 इज इक्वल टू ऑल्सो 3 अँड युअर आन्सर इज 33. Then 46 minus 17, 46 वजा 17 असं मराठी त्याला म्हणतात. 46 वजा 17. आता आपण पहा या घरामध्ये सिक्स मायनस 7 करायचे आहेत. आता 6 मधून आपले 7 जातात का, नाहीत. आणि मग आपण काय करतो, हा 110 इकडचा इकडे घेतो आणि 110 घेतलं म्हणजे 10 युनिट्स आहे की नाही, 10 युनिट्स. आणि हे आपले ऑलरेडीचे 6 आहेत म्हणजे इथे झाले 6चे 16 युनिट्स. आणि इथं 4चे किती टेन्स झाले, 3 टेन्स. तुम्ही मला 4चे 3 कसे झाले, तर हा 110 इकडे गेला की नाही, हा 110 इकडे गेला म्हणून ते 110 इकडे गेला, तर त्याचा अर्थ काय, 110 मीन्स 10 युनिट्स प्लस 6 युनिट्स इज इक्वल टू 16 युनिट्स. आता 16 युनिट्स मधून 7 आपल्याला मायनस केल्यानंतर मिळणार आहेत 9. किती मिळणार आहेत, 9. आणि 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. तर अशा प्रकारे आपलं पहा आन्सर काय लिहिलं आहे, 46 मायनस 17 इज इक्वल टू 29. युनिट्स टेन्स 83 मायनस 59. आता आपल्याला पहा 83 वजा 59 करायचं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा घराची वजाबाकी करताना युनिट्सच्या घरापासून करायचे. आता 3 मधून आपल्याला 9 वजा करायचे. 3 मधून 9 आपल्या जातात का, किंवा आपल्याकडे 3 पेन्सिल्स आहेत, आपल्याला 9 पेन्सिल्स द्यायचे आहेत, तर आपण देऊ शकतो का, नाही तर नाही. म्हणून याला काट मारा आणि याला मग का मारायचे, तर हा जो 8 आहे टेन्स तो आपण काय केला, अनटाय केला, सुटा केला, बारो केला या घरामध्ये. तर 8 टेन्स झाले 7 टेन्स. आणि हा एक टेन्स कुठे गेला, ह्यातला 8 टेन्स मधला एक टेन्स गेला इकडे, 1 टेन्स गेला इकडे आणि त्यामुळे 1 टेन्स मीन्स 10 युनिट्स. and we already have 3 units. आणि अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे 13 युनिट्स and we get 13 युनिट्स. हे समजलं असेल तुम्हाला. आता 13 युनिट्स मायनस 9 युनिट्स we get 4 and 7 minus 5 is equal to 2. And in this way we get answer 24. And last
example, -74 -25. And in this example we also have 4 minus 5. आता 4 सबस्ट्रॅक्शन 4 मधून 5 सबस्ट्रॅक्ट होऊ शकतात का? नाही. आणि म्हणून आपण काय करतो 110 इकडे बारो करतो. मग 110 बारो केला मीन्स 10 युनिट्स झाले आपल्याकडे. 10 युनिट्स आणि प्लस ऑलरेडी आपल्याकडचे 4 आहेत युनिट्स मीन्स वी हॅव 14 युनिट्स. आणि व्हेन वी बारो 110 वी हॅव रिमेनिंग 6 टेन्स. आता इथं आपण पहा एक दशक होता तो इकडे उसना घेतला आणि ते एक दशक घेतला म्हणजे 10 एकक आणि 10 एकक प्लस तुमच्याकडचे ऑलरेडी 4 आहेत एकक आहेत ना, ते 4 युनिट्स आहेत किंवा एकच म्हणतात, तर तुमच्याकडे मग 14 झाले. अँड 14 minus 5 is equal to 9 and 6 minus 2 is equal to 4. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर काय मिळालं 49. In this video today we learn how to untie a 10 in order to subtract, or by untying or borrowing or opening out a 10. आपल्याला याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर वजाबाकीसाठी दशक कशा प्रकारे सुटा करायचा, केव्हा करायचा. जर आपल्याला वरच्या संख्येतून खालची संख्या जेव्हा जात नसेल तेव्हाच आपण हा एक हातचा जो म्हणतो आपण तो एक दशक आपण या घरामध्ये घेऊ शकतो, अन्यथा आपल्याला त्याची काही गरज नाही. जर आपल्याला वरच्या घरातून खालचं घर जात असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बारो करायचा उसना घ्यायचं काही आवश्यकता नाही किंवा तो दशक सुद्धा सुटा करायची गरज नाही. तर एवढं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही वजाबाकीसाठी कशा प्रकारे दशक सुटा करायचा हे शिकले. मला वाटतं हा छोटासा व्हिडिओ होता लेट्स अनटाय अ 10 इन ऑर्डर टू सबस्ट्रॅक्ट. तो तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि हा माझा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज like it, share it and please subscribe my YouTube channel. Thank you.